नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉवर्ड बाय न्यूपॉन स्टारलाइट बीस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कार्यरत सोसायटी कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या मृणाल शैलेंद्र शिंदे या वहिनींना भेटणार आहोत. जाऊन भेटूया शिंदे कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. होम मिनिस्टरच्या चित्रीकरणासाठी आलो. घरातल्या माऊलींनी तयारी केलेली आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी सगळी मंडळी एकलव्य हे जे पथक आहे ढोल पथक यांनी सुद्धा तयारी केलेली आहे. पण कानावरती बातमी थडकली की आपले माजी पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी हे आपण सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सगळे कलावंत मिळून काही क्षण स्तब्ध राहून अटलजींना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आम्हा सर्व कलावंतांकडून अटलजींना मनपूर्वक श्रद्धांजली. नमस्कार. क्या उखाणा. रुसलेल्या राधे येथील कृष्ण म्हणतो हास, शैलेंद्रचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ती माझी मम्मी. नमस्कार. ह्या ननंद. नमस्कार. हे त्यांचे मिस्टर. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. ही माझी जाव. हो. आणि यश तो माझा भाऊ. नमस्कार. नमस्कार. आणि बाकी सर्व आहेत ते आमच्या बिल्डिंग. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठे राहायला होता तुम्ही माहेरी? टागोर नगर विक्रोळी. टागोर नगर कुठे आलं? इथेच विक्रोळीमध्ये. म्हणजे कुठे? म्हणजे हायवेच्या पलीकडे. आणि तुम्ही? मी लहानापासून इथेच राहतो. म्हणजे हायवेच्या अलीकडे. हो. बरं, मग आता मला सांगा, तुम्ही हायवेच्या अलीकडे या हायवेच्या पलीकडे मग कुठे भेटलात तुम्ही? नाही, आमचा विवाह मंडळामध्ये झाला. मग कोणी तुम्ही नाव नोंदवलं होतं? हो. विक्रोळी. हो. तुम्ही पण हो. त्या विवाह मंडळात? हो. मग कोणी आधी बघितलं प्रोफाईल? आम्ही. कसं झालं पुढे? ऍक्च्युली आम्ही ऑफिसला होतो त्या टायमाला आई आणि माझी बहीण ते विवाह मंडळामध्ये गेलेले. त्याच्यामध्ये तिचा फोटो आणि प्रोफाईल सगळा दिसला. त्या रिलेटेड त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मग मी पुन्हा जाऊन माझ्या मित्रांना घेऊन पहिलं बघायला गेलो. त्यानंतर मग पुढे काय पुढे काय? पुढे म्हणजे नाही, शब्द थांबले तुमचे म्हणून मी म्हटलं पुढे काय. तिथे झाल्यानंतर मग त्यांच्या घरातल्यांना आम्ही सांगितलं की असंच आहे. मग त्यांना असं की विवाह मंडळाच्या बाजूला त्यांचं म्हणजे घर होतं, म्हणजे जास्त लांब पण नव्हतं. मग त्यांना लगेच बोलून घेतलं. लगेच बोलवलं त्यांनी? हो. आणि मग तुम्ही गेलात लगेच? हो. तुम्ही आणि आई? हो. हो का? की मुलगा आलेला आहे चला? नाही, तेव्हा हे आलेले नव्हते, येणार होते. येणार होते. आणि मग ज्या दिवशी एकमेकांना बघितलं ते तिथे विवाह मंडळातच बघितलं? हो. तिथेच होकार झाला? नाही, तिथे होकार नाही झाला, तिथे फक्त बघितलं. आणि मग पुढे? मग त्याच्यानंतर 1-2-3 दिवसाने मग होकार कळवला. कोणी? आम्ही. तुम्ही का हो चौकशी केली? नाही. मी तिकडे कोण आहे, तिकडे काय करतो, नाही, असं मुलगा काहीच किती वाजता जातो, किती वाजता येतो? नाही, असं काहीच नाही. चौकशी नाही केली मुलाची? नाही. अरे करतात जनरली. हो, पण नाही केली. तुम्ही हो? नाही केली. नाही, चौकशीच केली नाही. ऍक्च्युली कसं आहे की लहानाचा मोठा इकडे विक्रोळीमध्ये असल्यामुळे कसं की आजूबाजूच्या मित्रमंडळ आहेत, तर त्यामुळे कसं की माहिती होतं. त्यामुळे जास्त चौकशी आम्ही नाही मग केली. लगेच लग्न झालं? हो. आणि कसं आहे की ऍक्च्युली आमच्याच पट्ट्यामधले होते, ते सातारचे आहेत. तर मी आहे कोल्हापूरचा, त्यामुळे कसं आहे की ते लवकरात लवकर जुळून आलं. अच्छा, तुमचा पट्टा असला की लगेच जुळतं का? काय हो, असं आहे काय? मला माहित नाही म्हणून. नाही, पण ते पट्ट्याचं मला आता कळलंच पाहिजे असं नाही. ह्याला काय अर्थ नाही, आहे? म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की एका भागचा असल्यामुळे जास्त लग्नानंतर जास्त ऍडजस्टमेंट नाही करावी लागत. ऑलरेडी आपल्या भागाकडे काय चालतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अगोदर माहिती असतात आपल्याला. त्यामुळे त्या आपण नंतर कसं व्यवस्थित रीती परंपरा सगळं माहिती असतं आपल्याला. हा, कारण प्रत्येक भागाची जेवणाची पद्धत वगैरे वेगळी असते. मग तुमच्या पट्ट्याची कशी आहे साधारण? काय असतं त्याच्यात? म्हणजे जशी ह्यांची आहे तशीच आहे आमची. म्हणजे कशी? आता आम्हाला तर माहित नाही ना, कारण आमचा पट्टा तिकडे आहे कोकणात म्हणून. हा,
आम्ही जरी सातारा कोल्हापूरचं असलं तरी आमची जेवणाची पद्धत ही कोकणात सारखीच आहे. काय बदल, काय काय वेगळेपण असतं? वेगळं असं काही नाही. प्रत्येक जेवणामध्ये खोबऱ्याचा वापर करायचा. बरं, मग सुक्या की ओल्या? दोन्ही पण. दोन्ही पण, म्हणजे खोबरं पाहिजे हो तुमच्या पट्ट्यात? हो. बर. आणि ते रस्से बिस्से असतात त्याचं काय हो. असतं? कुठले कुठले रस्से असतात? कोल्हापूरचे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. कोल्हापूरला? हो. तिकडनं पुढे आलं जरा तुमच्या आमच्या पट्ट्यात इथे नाही, कोल्हापूरमध्येच आहेत. तिकडे पांढरा का, तिकडे का तुमच्याकडे कोल्हापूरला रस्से संपतात हो? नाही, ते स्पेशालिस्ट आहे कोल्हापूरची पांढरा रस्साची, बर. त्यामुळे कोल्हापूर फेमस आहे पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सासाठी. तुमच्याकडे काय आहे साताऱ्याला? अरे कंदी पेढे. कंदी पेढे काय मला सांगायला लागतात. हे बघितलं, हे तुमच्या पट्ट्यात आल्यामुळे ना सगळं इकडचा पट्टा विचारलेत त्या. काय गंमत आहे ना पट्ट्यात. बरं, मग म्हणून लगेच होकार झाला. मग भेटले कुठे पहिल्यांदा दोघेच? ऑफिसच्या इथे भेटलो. काय हो? हो. कुठे? ग्रँड रोडला. तेव्हा मी ग्रँड रोडला होती जॉबला, तर ते मला घ्यायला आलेले. कारण आमचं लग्न ठरलं त्यावेळीस हा कोणता महिना, कुठला तरी होता महिना. त्या महिन्यामध्ये बोलणी करत नाही ना, पौष महिना चालू होता. पौष महिना चालू होता, त्यामुळे लग्न फक्त फिक्स झालेलं. त्याच्यानंतर आम्ही काय भेटलो वगैरे नाही, फक्त बोलणं झालेलं. आणि मग पौष महिना ज्या दिवशी संपला त्याच दिवशी मग हे माझ्या ऑफिसच्या इथे आलेलं मला घेऊन. का हो? महिना संपायची वाट बघत होती? तसं काय नाही. मग जायला काय प्रॉब्लेम होता? पौष महिन्यात भेटायला काय प्रॉब्लेम होता? तीच म्हणत होते की नको येऊ. मी कोण? म्हणजे तुम्हाला फोन नंबर मिळाला होता? तो कसा मिळाला? काय तुम्ही कधी दिला? मी वधूवर ह्याच्यात नोंदवलेला, तिथे माझा नंबर होता. तिकडनं घेतला तुम्ही? तुम्ही तर म्हणाले हिच्याकडनं मिळाला म्हणून. त्याकडून म्हणजे काय? बोला आता कसं काय ते. आता माझ्या पट्ट्यात आहात तुम्ही, कळलं ना? कसा मिळाला नंबर? वधूवर संशय. पण ग्रँड रोडच्या आधी तुम्ही विक्रोळीत भेटला होता असे पुरावे आहेत आमच्याकडे. काय हो? सहजच समोर आले स्टेशनला, नाही अचानक? हो. मग होणारच. अचानक नाही का, समोरच. हो. असं तुम्ही ते प्लॅन केलं होतं? हा, विचारतो तर सांगायचं इथंच चाललोय. काय हो? अरे चेहऱ्यावरच दिसतंय तुमच्या. काय झालं होतं सांगा ना मला. स्टेशनला असत, म्हणजे मी ऑफिसवरून येतो, ती ऑफिसवरून येतो, तेव्हा असं कसं काय अचानक त्याच वेळेला जमलं ना? कोइन्सिडन्स झालेला. असा कोइन्सिडन्स ठरवला होता तो? हा प्लॅन कोइन्सिडन्स होता? विचारलं तर सांगायचं. काय वहिनी, तुम्ही तर कधी खोटं बोलत नाही, खरं सांगा. चेहऱ्यावरच लिहिलंय तुमच्या. आता मला ना हळूहळू बोलावणं बंद करणार घरात. काय झालं? म्हणजे असं एक वेळेस मी जस्ट माझ्या फ्रेंड बरोबर ती चाललेले आणि मी ह्यांना कॉल केला की मी राऊंड मारायला चालले करून असंच. तर हे म्हणाले हा मी पण माझ्या बहिणीकडे चाललोय, कारण आमची ननंद त्या पण टागोर नगरलाच राहतात. अरे वा. तर ते म्हणाले की हो मी पण तिच्याकडेच चाललोय. तर मग ऑन द वे येताना ते मिळाले. साधारण त्या दरम्यान सतत बहिणीची आठवण यायची का तुम्हाला टागोर नगरमध्ये? नाही, ऍक्च्युली मी बहिणीकडे ये जावं असतो. आणि मग लग्न कधी ठरलं? लग्न आमचं डिसेंबरमध्ये सुपारी फुटली आणि मार्चमध्ये लग्न झालं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्यात किती वेळा भेटले? डिसेंबर पासून जानेवारी पर्यंत तर भेटलोच नाही, कारण 24 तारखेपर्यंत तर पौष महिना होता. तुमचा तो काय पौष महिन्याच्या पट्ट्यात अडकले ते. मग त्याच्यानंतर तर माझ्या नंदेचा मुलगा आहे, त्याचा बर्थडे होता. त्याच्या बर्थडेच्या दिवशी मग फर्स्ट टाइम आम्ही भेटलो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग ते यायचे ग्रँड रोडला. मी होते तो ऑफिसला घ्यायला वगैरे. तुमचं ऑफिस कुठे होतं? तेव्हा माझं ऑफिस पवईला होतं. पवईला? आणि रोज तुम्ही ग्रँड रोडला? माझं ऑफिसचं टायमिंग ऍक्च्युली 3 वाजेपर्यंत सुटायचो मी दुपारी. हा, मग दुपारी सुटायचो. माझं घरी जाण्यापेक्षा तिथे जायचं. तिचं ऑफिस 6 वाजता सुटायचं, मग मला टाइमच होता. 3 तास मिळायचे तुम्हाला प्रवासाला. पण मग मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 5. आता तुमचं ऑफिस कुठे आहे? आता माझं ऑफिस पनवेलला आहे. पनवेलला. आणि तुम्ही आता विक्रोळी. मग आता येतात 5 वाजता घरी? नाही. तेव्हा कशी 3 वाजता 5 वाजता कामावर हजर व्हायची? नाही, त्या टायमाला माझी फील्ड वेगळी होती. आता माझी फील्ड वेगळी आहे. बरोबर. त्या रिलेटेड मला जमत नाही. आता तेवढाच वेळ देतात?
तेवढाच नाही, पण देतात. जेवढा वेळ त्यांना द्यायला जमतो तेवढा देतात. मग तेव्हा जो उत्साह होता बघा, हा ते तुम्ही उशीर झाला तरी स्टेशनवर उभे असायचे ते, हा तेवढाच आता उत्साह असतो, पण थोडीशी चिडचिड होते, कारण ते पण ऑफिसवरून वैतागलेले असतात. बरोबर. त्यामुळे थोडीशी चिडचिड होते. घरी आल्यावर नाही म्हणजे किती वेळपासून मी इथे थांबलोय, लवकर यायचं ना. का हा बदल का झाला? ऍक्च्युली माझा प्रवास खूप हेक्टिक आहे आणि त्या रिलेटेड कसं एक आहे सांगू, पूर्वीचा प्रवास आठवतो, परत एकदा सांगतो. पवई विक्रोळी हे घर, पवईवरून ग्रँट रोड, ग्रँट रोड वरून विक्रोळी, हा उलटा हेक्टिक झाला. नाही, त्या टायमाला म्हणजे माझा जॉब प्रोफाईल तो थोडा वेगळा होता. म्हणजे ऑफिसमध्ये बसून माझं काम होतं. इथे कसं आहे की थोडा वेगळ्या पद्धतीचं काम आहे. मान्य मला, पण आता जर उशीर झाला तर कशाला चिडचिड करता मग? बरोबर आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. बरं, ह्या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात सगळी बक्षिसं वहिनींना मिळणार का बघूया. लालबागच्या राजाचा विजय असो. वेळ 1 मिनिटाची. सांगा, तुम्ही सांगा. नाही निर्मळ मन काय करील साबण. माखन चोर नंदलाल. मंगलमय मंगल कलश. 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला. अभिनंदन, वहिनींना मिळाला चांदीचा करंडा आणि ही चांदीची तुळसही तुम्हाला मिळाली. अभिनंदन. चला, घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. खुश आहेत, कळलं का? का खुश आहेत माहितीये का? का 5 वर्ष जी गोष्ट कळू दिली नव्हती ती आज बाहेर पडली. म्हणजे तुम्हाला राग लगेच येतो, हा आरोप आहे. मान्य आहे? हो. मान्य. तुम्ही जेवणामध्ये तेल खूप घालता. हो. मान्य आहे? हो. मान्य. तुमच्या पट्ट्यात तेल आहे. नाही. आणि घाईघाईमध्ये ना त्याच्यामुळे जेवण चांगलं होत नाही. मान्य आहे तुम्हाला हा आरोप? नाही. नाही. काय नाही? जेवण चांगलं होत नाही ते बघा, ते म्हणतात जेवण चांगलं होत नाही. हो ना? नाही. मग जेवण चांगलं होतं. अरे नाही काय मग? हो म्हणा ना. तुम्ही साध्या साध्या गोष्टीचं खूप टेन्शन घेता. हो. पटकन रागावता. हो. दुसरा आरोप छान केलाय, कोणत्याही गोष्टीत चिडचिड करता. सगळ्या घरांमध्ये हे आरोप कॉमनच काय? कंजूसपणा करता. नाही. हा नाही. नाही म्हणजे थांबा, पुरावाच देतो. म्हणजे माझ्यावर नको यायला. ह्यांना वाटेल मी बोलतोय, यांच्या घरातलं अक्षर त्या ओळखतील. लिहिलंय? हो. हो. कोणी लिहिलंय माहितीये? नाही. मिस्टरांचा आरोप आहे. खूप भांडखोर आहे. फोनवर बोलते, समोर भांडते. मी फोनवर चांगलं बोलतं, कशी आहेस ग तू, काय आहेस ग, समोर आली की वासवास. असं नाही ना? फार स्पष्ट बोलता. हो. आणि एक यामध्ये गोड आरोप आहे की तुम्हाला भाकरी करता येत नाही. हो. तुमच्या पट्ट्यात भाकरी येऊ नये. काय बाबा, तुमच्या पट्ट्यात भाकरी लागतेच की नाही? आलीच पाहिजे. मग एक भाकरी कोणाला मिळाली आहे ती सगळ्यांनी भाकरी करता येत नाही. भाकरी करता येत नाही हा कॉमन आरोप आहे वहिनी. काय हो, कशामुळे? नाही, असं काही स्पेसिफिक रिझन नाहीये, पण लग्न अगोदर कधी केलीच नाही, त्यामुळे. काय साधारणतः 5 वर्षात क्लास घरात चालू असेल ना? नाही, कारण आमच्या सासूबाई आहेत त्या खूप सुंदर भाकरी करतात, त्यामुळे त्यामुळे सर्वांना त्यांच्याच भाकरी हवे असतात, त्यामुळे आमची कोणाचीच भाकरी आवडत नाही. असं झालंय का? हो. सासूबाई जरा काय ते द्या, जादू कळवा त्यांना, शिकवा जरा. हा, हळूहळू भाकरी यायला लागली आहे. काय समाधानी आहेत ते. नाही ना? पहिल्यांदा केलेली भाकरी तुम्हाला आठवते? कशी होती? थोडं
कडक होती हा. आणि थोडी चिवट होती. स्वभावाप्रमाणे होती ना पहिली भाकरी आल्याबरोबर. बरं, आता वहिनी चित्र काढणार आहे, पण त्याआधी वहिनी आजपासून स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? रागावर कंट्रोल रागावर कंट्रोल करणार आणि प्रयत्न करीन. प्रयत्न करणार. तुम्ही? माझं नाही काय कंप्लेंट्स, हा? नाही काय कंप्लेंट्स. तुमच्या घेतल्या नाहीत म्हणून, कळलं का? वहिनी तुम्ही सांगा हो, मिस्टरनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे? एक, त्यांना पण राग भरपूर येतो. प्रचंड राग येतो, हो मग तो त्यांनी कमी केला पाहिजे. हो. काय हो? बरोबर आहे. काय कमी करणार काय राग. नक्की? चला बरं, आता चित्र काढायची आहेत आणि घरातल्यांनी ओळखायची. बघूया काय होणार. तुमच्या पट्ट्यात अशी जाती असतात. काय जातंय? असू द्या, आमचं काय जातं. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे. अभिनंदन, द्या त्यांना बक्षीस. पेन नाही, बक्षीस द्या. आता तिसरं चित्र कोण काढणार आहे? तीच काढून द्या. घ्या, अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्याचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. आता तुम्हाला विचारतो, आज क्षमा मागायची तर कोणाची? सासू सासऱ्यांची आणि मम्मीची. का हो? मे बी काही माझं चुकलं असेल तर त्याच्यासाठी. तुम्ही? सासूची आणि आई वडिलांची. का हो? माझं पण काही चुकलं असेल तर माफी माफी. एक मिनिट, जरा माईक द्या सासूबाई. सुनेबद्दल सांगा. हा, सून छान आहे, हम्म. सांभाळून वगैरे घेते आम्हाला. तुम्हाला त्या सांभाळतात? हो, बरं. हा, आणि व्यवस्थित आहे. होय ना, समाधानी हा, आहात? समाधान. पण हे माहिती होतं का, काय? मुलगा लग्नाच्या आधी भेटायचा विक्रोळीला, ग्रँट रोडला आणायला नाही. जायचा? नाही. बाबांकडे. बाबा सांगा सुनेबद्दल. शिवण स्वभाव चांगले आहे, चांगले आहे स्वभाव. पण जेवणामध्ये पण पटायत आहे हा, आणि कामामध्ये तरबेज आहे, पण थोडासा राग आहे, तो शांत केला पाहिजे, एवढीच जरा पाहिजे. हा, म्हणजे थोडं शांत व्हायला. शांतता झाली. होय ना, ओके. मी तिची आई आहे. माझी मुलगी खूप छान आहे हो ना. आणि जावई पण खूप चांगले आहेत. आम्हाला खूप सपोर्ट देतात. आमच्या प्रत्येक प्रसंगाला ते धावून येतात. मुलगी खूप काळजी घेते आमची. खूप छान आहेत. त्यांचा परिवारच संपूर्ण चांगला आहे. अजून आपण? मी जाऊबाई लहान, हा, लहान. त्याच मला सांभाळून घेतात. पण ते भाकरी तुम्हाला येते करायला? हा, मला येते, त्यांना नाही येत. नाही येत. पण त्याच्यामुळे यांच्या तव्याचे चटके तुम्हाला बसतात कधी? हो तुमच्या रागावतात? हो, काय सांगता? मग त्यांना खूप राग येतो. हो, मग तुम्ही कसं काय मग त्यांना असं शांत कसं करता? चांगलं बोलायचं सकाळी सकाळी, राग शांत झाला की. वहिनी जरा तापटपणा कमी करा. हो सगळ्यांच्या वतीनं मीच तुम्हाला सांगतो. हो. हं? या आनंदी कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देऊया. कुणाचीही दृष्ट न लागो अशी देवाचरणी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि
वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.